हाय गाईस, तर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे क्यूट क्रिशा या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आपण आता पाहूया. आम्ही चाललो होतो शिर्डी ते कैलास मंदिर. रस्त्यात आम्हाला फोटोशूट करायची आठवण आली. छान सनसेट होता तर आम्ही फोटोशूट केला. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही गेलो शिर्डीला. तर शिर्डीवरून आम्ही दर्शन घेतला आणि नंतर आम्ही गेलो शिर्डीला आम्ही तिथेच वस्ती केली. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेऊन मग कैलास मंदिर बघायला निघालो. तर आम्हाला भरपूर म्हणजे उशीर झाला होता, कारण की दर्शन आम्हाला काय लवकर भेटलं नाही. आम्ही 5-6 तास लाईनमध्येच होतो. त्यानंतर मग आम्ही शिर्डीला जास्त उशीर झाल्यामुळे आम्हाला कैलास मंदिरला लवकर पोचता नाही आलं. तर आम्ही 5 वाजता काहीतरी कैलास मंदिरला पोचलो आणि तिथे टायमिंग होतं फक्त 6 वाजेपर्यंत आणि आमच्याकडे फक्त 1च तास होता. आणि आतमध्ये कैलास मंदिरात कॅमेरा अलाउड पण नव्हता. तिथे फोटोशूट वगैरे व्हिडिओ नाही काढता आले आम्हाला. तर मोबाईलमध्ये काढले आम्ही व्हिडिओ. तिथून भरपूर अंतर होतं चालायला आतमध्ये. मग आम्ही आतमध्ये एंट्री केली. तिथला व्ह्यू इतका छान होता की क्रिशा पण बिना चपलीशी चालत होती. तिला पण खूप मजा आली होती. सगळी क्रिशा खूप धावत होती इकडे तिकडे, मस्त फिरत होती, एकटीच चालत होती. नंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. सुमारे 145 फूट रुंद, 195 फूट लांब आणि 90 फूट उंच असलेलं कैलास मंदिर. मंदिर इतकं छान आहे की असं वाटतच नव्हतं आम्हाला की इथून म्हणजे निघावं म्हणून. पण तिकडनं शिट्टी वाजत होती की चला टाईम संपलेलं आहे तुमचं, निघा. पण असं वाटतच नव्हतं आम्हाला निघावं की इतकं छान सुंदर. पहिल्यांदा मी असं मंदिर पाहिलं लाईव्हमध्ये आणि असं वाटतं की पुन्हा त्या मंदिरात जावंच आणि परत कधीतरी जाणारच तिथे. क्रिशाला मंकी खूप आवडतात आणि तिला आज दिसले डायरेक्ट. ती वेगळीच मंकी होती. काहीतरी वंडर बोलतात. खूप भीती पण वाटत होती बघून, कारण की ते खूप मोठे होते आणि क्रिशाला भीतीच वाटत नव्हती. ती बिंदास जात होती ना त्यांच्याकडे. 1000 ते 1500 साल पुराण आहे तो मंदिर. काही जे अर्ध तुटलेले आहे ते ब्रिटिश लोक आहे तोडलेले. ते देवीची मूर्ती आणि स्कल्पचर. तो बाबू आहे त्याला घरी घेऊ का त्याला? उचलू का? ते नाही, ती बघ ना. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.